नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र कृषीभूषण प्रल्हाद शिवाजीराव गवारे पाटील या व्हिडिओमध्ये आपले स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, शेती करत असताना सेंद्रिय कर्बाला एक विशेष महत्त्व आहे आणि हे सेंद्रिय कर्ब म्हणजे असं काही कुठून आयतं भेटत नाही, तर ते जमिनीमध्ये देणं गरजेचं असतं। तर सेंद्रिय कर्ब कशा पद्धतीने वाढवला पाहिजे? शेतकरी मित्रांनो, हे आपलं शेडनेट हाऊस आहे आणि शेडनेट हाऊसमध्ये आपण शेणखत हे मोठ्या प्रमाणात टाकत असतो। आपण पाहू शकता शेतकरी मित्रांनो, कशा पद्धतीने शेणखत हे आपण आपल्या ह्याच्यामध्ये टाकत आहोत। कारण जर सेंद्रिय कर्ब जर जमिनीमध्ये चांगला असेल तरच जमिनीमधून उत्पादन हे मोठ्या प्रमाणात मिळतं। तर आपण साधारणपणे शेडनेट हाऊसमध्ये एका गाळ्याला साधारण 1 ट्रॉली शेणखत टाकतो आणि शेणखत हे मोठ्या प्रमाणात टाकल्यामुळं मागील 5 ते 7 वर्षापासून शेडनेट हाऊसमध्ये आपल्याला उत्पादन हे चांगल्या पद्धतीत मिळत आहे। कारण आपण आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा जवळपास 1.5% ठेवण्यास 1.5% ठेवण्याची तयारी ठेवलेली आहे आणि सेंद्रिय कर्ब चांगला असल्यामुळे पिकामध्ये रोग व किडीचा प्रादुर्भाव देखील कमी प्रमाणात होतो। त्यामुळे अशा पद्धतीने आपण प्रत्येक वर्षी शेडनेट हाऊसमध्ये सेंद्रिय खताचा वापर देखील करत असतो। तर आपण पाहू शकता, अशा पद्धतीने जर आपण शेणखताचं नियोजन केलं तर निश्चितच जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी आपल्याला मदत होते। आपण रासायनिक खतं देखील वापरतो, परंतु जर जमीन आणि अतिशय चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर सेंद्रिय खताचं तितकंच महत्त्व मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे आपण सेंद्रिय खताचा वापर देखील करणं गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, धन्यवाद। आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचा, जेणेकरून